Hello everyone and welcome to the कल्पतरूज कन्सेप्ट लर्निंग सेशन. कल्पतरू हे तो भरोसा आहे, म्हणूनच कल्पतरूचं एक ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे पहा, कल्पतरू पॅटर्न ऑफिशियल म्हणून. अद्यापही कोणी जर कल्पतरूच्या या ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा आणि आपल्या ज्ञानामध्ये भर घाला. तर आजच्या या आपल्या सेशनमध्ये ब्लड प्रेशर हा एक अत्यंत महत्त्वाचा असा इम्पॉर्टंट कन्सेप्ट पाहणार आहोत. चला तर पाहूया. ब्लड प्रेशर म्हणलं की तुम्हाला कशाची आठवण येते? एखाद्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर एखाद्या पेशंटचं ब्लड चेक करतात तेव्हा हा काहीतरी यांनी हाताला बांधलेलं असतं. पण हे हाताला बांधलेलं नेमकं काय आहे? तर पहा, हे हाताला जे बांधलेलं आहे त्याला म्हणतात कफ, आणि ह्या कफमध्ये हवा पंप केली जाते आणि ही हवा पंप केली जाते ह्या पंपच्या साहाय्याने. ह्या पंपच्या साहाय्याने हवा पंप करून ह्या कफमध्ये भरतं आणि त्यानुसार हे जे ब्लड प्रेशर इथे जे आहे ते डॉक्टर काहीतरी सांगतात. ब्लड प्रेशर असं आहे 120/90, 140/100, 140/80, 130/80 अशा टाईपचं. पण ह्या व्हॅल्यूज ब्लड प्रेशरच्या नेमक्या काय असतात? ह्या व्हॅल्यू दोन दोन कशा सांगतात? हे नेमकं काय आहे? तर पाहूया. हे जे ब्लड प्रेशर आहे हातालाच इथेच का बांधतात? कारण इथे एक आर्टरी असतं जिचं नाव असतं ब्रॅकियल आर्टरी. कोणती आर्टरी? ब्रॅकियल आर्टरी. आणि ह्या ब्रॅकियल आर्टरी थ्रू ब्लड प्रेशर जे आहे ते मेजर करायला इझी जातं. त्यामुळे कफ जो आहे हा इथेच बांधला जातो. ठीक आहे. यानंतर पाहूया की ब्लड प्रेशर म्हणजे नेमकं काय असतं? जर कोणी विचारलं तर तुम्हाला डेफिनेशन देता आली पाहिजे. तर ही डेफिनेशन लिहिलेली आहे, पण ही डेफिनेशन पाहण्याच्या अगोदर एक लक्षात घ्या. ब्लड म्हटलं की बॉडीमधला कोणता ऑर्गन तुम्हाला आठवायला लागतो? एक इम्पॉर्टंट ऑर्गन आहे पहा, हार्ट आठवतं ना? हार्टमधून ब्लड पूर्ण बॉडीमध्ये पंप केलं जातं. तर हार्टमधून जेव्हा ब्लड बॉडीमध्ये पंप केलं जातं तेव्हा हार्टमधून ब्लड आवरटा थ्रू दुसऱ्या आर्टरीजमधून येतं. तेव्हा आर्टरीजमध्ये जे एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ ब्लड हार्टमधून पंप केलं जातं तर त्या एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ ब्लड जेव्हा आर्टरीजमधून फ्लो होत असतं, हे ब्लड सर्क्युलेशन होत असतं ना, तर ते असं स्ट्रेट जातं का? नाही, तर एक वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये जातं. मग ते कुठे असं जास्त प्रमाणामध्ये ब्लड असतं तर कुठे हे नॉर्मल असतं. तर त्यामुळे ह्याच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या दिसतील की सेमच असतील मग सगळ्या ठिकाणी? तर कुठे जास्त तर कुठे कमी असं असेल. तर पहा, हे जे ब्लड सर्क्युलेट होत आहे हे सर्क्युलेट होणारं ब्लड आर्टरीजच्या वॉलवर एक्स्ट्रा प्रेशर अप्लाय करतं. ही आर्टरीजच्या वॉलवर प्रेशर अप्लाय करतं, ते त्यालाच म्हणतो आपण ब्लड प्रेशर. मग याची डेफिनेशन विचारली तर काय सांगाल? पहा, द लॅटरल प्रेशर एक्झर्टेड बाय सर्क्युलेटिंग ब्लड ऑन द वॉल्स ऑफ आर्टरी. लॅटरल आहे हे प्रेशर. कसं आहे? लॅटरल. कोण एक्झर्ट करतंय? सर्क्युलेटिंग ब्लड. जे आर्टरीजमधून ब्लड सर्क्युलेट होत आहे त्या ब्लडमुळे हे प्रेशर लागत आहे. कशावर? वॉल्स ऑफ आर्टरीज दिले आहे. इथे आर्टरीजच का दिलेलं आहे पहा, तर आर्टरीजमध्ये इथे कुठे तुम्हाला असे व्हाल्व्स दिसत आहेत का? व्हाल्व्स जे की ब्लडला पुढे फ्लो होण्यास मध्ये अडथळा आणतील. असे कुठे दिसत आहेत का ओपनिंग्स वगैरे? नाही. त्यामुळे ब्लड असं डायरेक्टली फ्लो होत आहे, मध्ये काहीच अडथळा येत नाही. मग त्यामुळे इथे आपण आर्टरीजमध्येच घेतो. मग इथे प्रेशर असेल ना, जर आर्टरीजमध्ये जर व्हॉल्व्स असते, हे व्हॉल्व्स असतात व्हेन्समध्ये व्हॉल्व्स असल्यामुळं इथलं आपण प्रेशर कॅल्क्युलेट नाही करत. ठीक आहे. यानंतर पाहू आपण की हे जे ब्लड प्रेशर आहे हे वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये येत होतं हार्टमधून. मग इथे प्रत्येक ठिकाणी आर्टरीजमध्ये आपण पाहिलं, प्रत्येक ठिकाणी आर्टरीजमध्ये ब्लड प्रेशरची जी व्हॅल्यू आहे, हे जे ब्लड इथे ब्लड कसं आहे? जास्त. हे ब्लड इथे जे जेवढं अमाऊंट ऑफ प्रेशर लावणार आहे
तेवढंच प्रेशर इथे पण असेल का? तर नाही, ह्या दोन्ही पण व्हॅल्यू अलग अलग असतील. ह्या अलग अलग व्हॅल्यू येणार, ह्याचं रिझन काय? तर पहा, हार्ट जेव्हा कॉन्ट्रॅक्शन स्टेजमध्ये आहे, कॉन्ट्रॅक्शन स्टेज हार्टची म्हणजे काय, हार्टमधून ब्लड बाहेर पंप होऊन जात आहे, पंप होऊन आर्टरीजमध्ये येतं. आर्टरीजमध्ये तर ऑलरेडी काहीतरी ब्लड असतं, परंतु हार्टमधून येणारं ॲडिशनल ब्लड आर्टरीजमध्ये होतं, म्हणून ॲडिशनल प्रेशर अप्लाय होतं. ते असणार हार्टमधून जेव्हा ज्या स्टेजमध्ये येतं त्या स्टेजचं नाव देऊन ते प्रेशर केलं जातं. जसे की हार्टचं कॉन्ट्रॅक्शन म्हणजे हार्टची कोणती स्टेज? सिस्टोल. हार्टच्या सिस्टोल स्टेजमध्ये आर्टरीजमध्ये जे ब्लड प्रेशर असतं त्याला म्हटलं सिस्टोलिक ब्लड प्रेशर. आणि त्याची व्हॅल्यू मग कशी असणार? जास्त असणार, कारण ॲडिशनल ब्लड जात आहे. देन सिस्टोलच्या नंतर काय होईल? डायस्टोल. डायस्टोलच्या स्टेजमध्ये ॲडिशनल ब्लड जाईल का? हार्ट रिलॅक्स आहे, हार्टमध्येच ब्लड येत आहे व्हेन्स थ्रू. मग डायस्टोलच्या स्टेजला आर्टरीजमध्ये ॲडिशनल ब्लड नाही जात, म्हणजे हे ॲडिशनल ब्लड नाही जात, परंतु आर्टरीजमध्ये ऑलरेडी काही ना काही ब्लड आहे. मग ते जे ब्लड आहे आर्टरीजमध्ये ऑलरेडी काही ना काही, त्याचं थोडं काहीतरी प्रेशर असेल. हार्टच्या डायस्टोल स्टेजमध्ये असणारं आर्टरीजचं जे प्रेशर त्याला म्हणायचं डायस्टोलिक प्रेशर. हे पहा, म्हणून हे जे दोन प्रेशर पहा, सिस्टोल आणि डायस्टोल. हार्ट जेव्हा कॉन्ट्रॅक्शनच्या स्टेजमध्ये आहे, हार्टची कॉन्ट्रॅक्शनची स्टेज म्हणजेच कोणती? सिस्टोल. आणि त्या स्टेजला असणारं प्रेशर सिस्टोलिक ब्लड प्रेशर. आणि त्याची व्हॅल्यू काय असणार? 120 mm of Hg. देन कॉन्ट्रॅक्शनच्या नंतर हार्टची कोणती स्टेज येणार? रिलॅक्सेशन स्टेज. आणि रिलॅक्सेशन स्टेजमध्ये कोणतं प्रेशर असणार? डायस्टोलिक ब्लड प्रेशर, कारण की रिलॅक्सेशनच्या स्टेजला आपण म्हणू डायस्टोल. डायस्टोल कंडिशनमध्ये असणारं डायस्टोलिक ब्लड प्रेशर आणि त्याची व्हॅल्यू नॉर्मली असते अराउंड 80 mm of Hg. वर्ड्सवर नीट लक्ष द्या, इथे मी म्हणते अराउंड म्हणजे एक्झॅक्ट नाही आहेत ह्या व्हॅल्यूज, ह्याच्या आसपास. ठीक आहे. तर सिस्टोलिक किती असणार? 120. डायस्टोलिक 80. सिस्टोलिक 120. डायस्टोलिक 80. ह्या झाल्या जनरली. तर हार्टची जेव्हा कॉन्ट्रॅक्शन असेल तेव्हा असेल सिस्टोलिक, ते असणार 120. हार्ट कॉन्ट्रॅक्शन सिस्टोल, सिस्टोलच्या टाईमला असणारं ब्लड प्रेशर सिस्टोलिक. देन हार्ट रिलॅक्स डायस्टोलिक ब्लड प्रेशर 80 mm of Hg. आणि ह्या दोन्हीचा जर डिफरन्स केला सिस्टोलिक मायनस डायस्टोलिक तर येणार पल्स प्रेशर. मग पल्स प्रेशरचा फॉर्म्युला काय आपण काढणार? पल्स प्रेशर इज इक्वल टू सिस्टोलिक ब्लड प्रेशर मायनस डायस्टोलिक ब्लड प्रेशर. हे झाला पल्स प्रेशरचा फॉर्म्युला. हार्ट कॉन्ट्रॅक्शन स्टेज सिस्टोल, आर्टरीजमध्ये ॲडिशनल ब्लड जाणार, त्यामुळे आर्टरीजच्या वॉल्सवर ॲडिशनल प्रेशर, ते असणार सिस्टोलिक. त्यामुळे सिस्टोलिकची व्हॅल्यू जास्त. डायस्टोल हार्ट रिलॅक्स, डायस्टोल आर्टरीजमध्ये नॉर्मली ब्लड जेवढं आहे तेवढंच असणार, काही ना काही त्याचं प्रेशर असणार, मग ते असणार डायस्टोलिक. त्याची व्हॅल्यू 80. सिस्टोलची जास्त आहे पहा आणि डायस्टोलची कमी आहे. ठीक आहे, कारण की डायस्टोलच्या स्टेजला आर्टरीजमध्ये ॲडिशनल ब्लड नाही जात. ठीक आहे. आणि ह्या दोन्हीचा डिफरन्स असला तो पल्स प्रेशर. त्यानंतर पाहू ह्या तिन्हीच्या डेफिनेशन. सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे नेमकं काय असतं? इट इज द मॅक्झिमम ब्लड प्रेशर ड्युरिंग सिस्टोल. वर्ड्सवर लक्ष द्या नीट, इथं लिहिलेलं आहे वर्ड मॅक्झिमम. आर्टरीजमध्ये जे मॅक्झिमम अमाऊंट ऑफ ब्लड जात आहे हार्टमधून, तेव्हा जे मॅक्झिमम प्रेशर अप्लाय होत आहे ते असणार आहे सिस्टोलिक ब्लड प्रेशर. ठीक आहे. हार्ट सिस्टोलच्या स्टेजमध्ये असेल तेव्हा जे मॅक्झिमम अमाऊंट ऑफ प्रेशर होत आहेत आर्टरीजमध्ये ते असणार आहे सिस्टोलिक. देन डायस्टोलिक ब्लड प्रेशर, इट इज द मिनिमम ब्लड प्रेशर ड्युरिंग डायस्टोल. इथे शब्द नीट लक्षात ठेवा, इथे दिलेलं आहे मिनिमम ब्लड प्रेशर.
आर्टरीजमध्ये एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ ब्लड नाही आहे, ऑलरेडी जेवढं ब्लड आहे त्याचं काही ना काही प्रेशर आहे आणि तेच काही ना काही प्रेशर इथे दिलेलं आहे डायस्टोलिक. मिनिमम अमाऊंटचं जे प्रेशर आहे तेवढं नॉर्मली आर्टरीजमध्ये आहेच, ते असणार आहे डायस्टोलिक ब्लड प्रेशर. ठीक आहे. आता ह्या दोन्हीचा डिफरन्स घेतला, सिस्टोलिक मोठं आहे व्हॅल्यू की डायस्टोलिकची? सिस्टोलिकची, म्हणून स्टार्टिंगला घेतलं सिस्टोलिक. सिस्टोलिक मायनस डायस्टोलिक इज इक्वल्स टू पल्स प्रेशर. इट इज द डिफरन्स बिटवीन सिस्टोलिक अँड डायस्टोलिक ब्लड प्रेशर. तिन्हीच्या डेफिनेशन व्यवस्थित लिहिता येतील. ठीक आहे. नेक्स्ट हे पहा, तर मग इथे दिलेलं आहे नॉर्मल रेंज ऑफ ब्लड प्रेशर. इथे असं लिहिले का नॉर्मल ब्लड प्रेशर? नाही, इथे रेंज दिलेली आहे, रेंज. कारण की इथे दोन व्हॅल्यू आहेत आणि ही पण एक्झॅक्ट असं असणार आहे का? नाही. तर बॉडीच्या फिजिओलॉजिकल कंडिशन्सनुसार ब्लड प्रेशरची व्हॅल्यू आपली स्वतःचीच दिवसभरात पण खूप वेळा कमी जास्त होत असते, तर ही व्हॅल्यू एक्झॅक्ट नसते. अराउंड नॉर्मल रेंज ऑफ ब्लड प्रेशर इज अराउंड. इथे एक वर्ड इम्पॉर्टंट आहे पहा, अराउंड. अराउंड 120/80 mm of Hg. तर ब्लड प्रेशरची नॉर्मल व्हॅल्यू काय सांगणार असाल तुम्ही? तर नॉर्मल रेंज ऑफ ब्लड प्रेशर इज इक्वल टू 120/80 mm of Hg. किती? 120/80 mm of Hg. हे पहा, नॉर्मल ब्लड प्रेशर रेंज इन ॲडल्ट्स इज 110 120 हा सिस्टोलिक आहे पहा, 110 120 सिस्टोलिक आणि डायस्टोलिकचे 70 किंवा 80 mm of Hg हे सगळं असणार आहे ॲडल्ट्समध्ये. ठीक आहे. 110 120 हे सिस्टोलिक आणि 70 80 काय डायस्टोलिक, हे नॉर्मली असतं ॲडल्ट्समध्ये. त्यानंतर पहा, आपला एकच पर्सन आहे, त्याची दिवसभरामध्ये त्याचे जे कंडिशन्स आहेत, तो झोपलेला असतो तेव्हा त्याचं बीपी थोडंसं नॉर्मलपेक्षा कमी होतं, पण तो जर एक्सरसाइज करून आला आहे, धावून आला आहे, खूप जास्त त्याने जिम मारली किंवा मग खूप त्यानं मेहनतीचे कामं केले तेव्हा त्याचं ब्लड प्रेशर हाय होईल. पण तो शांत बसून आहे त्या टाईमला त्याचं वेगळं असेल, झोपून आहे तर वेगळं असेल. तर ते बॉडीच्या कंडिशननुसार बॉडीचं जे ब्लड प्रेशर आहे ते दिवसभरात सुद्धा कमी जास्त होऊ शकतं. ठीक आहे. रेझिस्टन्स वेसलमधला ब्लड व्हॉल्यूम, स्ट्रेंथ ऑफ हार्ट पंपिंग या सगळ्या गोष्टींवर डिपेंड करतं. हे ते पहा, हे जे आहे हे आहे ब्लड प्रेशर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. ह्याला काय म्हणतात विचार करा बरं. व्हिडिओच्या आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण पाहणार आहोत, तोपर्यंत विचार करा आणि आठवलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगाल. ठीक आहे. हे पहा, आठवलं? तर पहा, हे जे बीपी चेक करण्याचं मशीन आहे ह्याला आपण काय म्हणतो? बीपी मशीन म्हणतो का? नाही, ह्याला एक बीपी मशीन म्हणतो जनरली कॉमन पीपल, बट आपण सायन्सचे स्टुडंट आहोत ना, तर मग सायन्सच्या स्टुडंटसारखं आन्सर द्यायचं. ह्याला म्हणतात स्पॅग्मोमॅनोमीटर. काय? स्पॅग्मोमॅनोमीटर. ठीक आहे. हे वेगवेगळ्या टाईपचे तुम्ही पाहिले असतील पहा. हे आहे मर्क्युरी बेस्ड. ठीक आहे. हे नॉर्मल आहे आणि हे आहे डिजिटल. डिजिटल आजकाल खूप ठिकाणी यूज केलेलं पाहिलं असेल, सर्रास यूज केलं जातं दवाखान्यात वगैरे. परंतु हे जे डिजिटल आहे याने जी रिडिंग येते ती तेवढी ॲक्युरेट नसतं, परंतु काम भागून जातं त्याचं. तेवढं ॲक्युरेट रिडिंग घेण्यासाठी जर तुम्हाला ॲक्युरेट रिडिंगसाठी हे थर्मामीटर वापरायचं. हे आहे मर्क्युरी बेस्ड. कोणतं? मर्क्युरी बेस्ड. ह्यात आपण जसं जसं हे पंप करत आहे हे मर्क्युरी अशी वरी जाते, त्यानुसार मग याची रिडिंग आपण डिसाईड करतो. हे एक्झॅक्ट आपण ब्लड प्रेशर चेक करायचं कसं, तर हे आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला याचे नोटिफिकेशन अवश्य येतील. ठीक आहे. तर पहा, हे जे ब्लड प्रेशर मेजर करत आहे ह्या इन्स्ट्रुमेंटला आपण म्हणलं स्पॅग्मोमॅनोमीटर. मग याची डेफिनेशन काय सांगायची? तर ब्लड प्रेशरची डेफिनेशन आहे तीच लिहायची आणि ते मेजर करण्यासाठी यूज होणारं इन्स्ट्रुमेंट दॅट इज स्पॅग्मोमॅनोमीटर. द प्रेशर ऑफ सर्क्युलेटिंग ब्लड ऑन द वॉल्स ऑफ आर्टरीज. म्हणजेच काय? कोणतं प्रेशर? दॅट इज ब्लड प्रेशर इज मेजर्ड बाय स्पॅग्मोमॅनोमीटर. मग ह्या स्पॅग्मोमॅनोमीटर ह्याचा अर्थ काय?
तर स्पॅगमोज, स्मॅगमोज ह्या वर्डचा मिनिंग होतो प्रेशर. मॅनो, मॅनो मीन्स मेजरिंग आणि मीटर, मीटर म्हणजे इन्स्ट्रुमेंट. प्रेशर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट दॅट इज स्पॅगमोमॅनोमीटर. राहील लक्षात? प्रेशर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट दॅट इज स्पॅगमोमॅनोमीटर. ठीक आहे. मग हे स्पॅगमोमॅनोमीटर पहा कसं असतं, नीट व्यवस्थित पाहून घ्या हे इन्स्ट्रुमेंट. ह्याला तुम्हाला यूज करायचं शिकायचं आहे आपल्या नेक्स्ट सेशन्समध्ये. ठीक आहे. हे पहा, हे आहे डिजिटलचं. डिजिटल मॅन्युअली पण यूज करतात. पहा, हे हाताला कफ बांधायचं, त्यानंतर इथे बटन दाबलं की आपोआप रीडिंग घेते. त्यानंतर पहा, मी आत्ताच म्हणलं की दिवसभरामध्ये आपले जे फिजिओलॉजिकल कंडिशन असतात त्यानुसार आपलं ब्लड प्रेशर चेंज होत असतं. तर तेच व्हॅरिएशन दिलेले आहेत. पहा, फिजिओलॉजिकल व्हॅरिएशन्स ऑफ ब्लड प्रेशर. तर सगळ्यात पहिला फॅक्टर आहे एज. जसं जसं माणसाचं एज वाढत जातं तसं तसं ब्लड प्रेशरच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या हाय व्हायला लागतात. हाय व्हॅल्यूज त्या एजनुसार नॉर्मलाइज होतात. ठीक आहे. जसं जसं एज वाढेल तसं तसं ब्लड प्रेशरसुद्धा वाढेल. देन जेंडर. जेंडरमध्ये जे मेल्स असतात, मेल्सचं ब्लड प्रेशर जास्त असतं ॲज कम्पेअर टू फिमेल. मेल्सचं ब्लड प्रेशर जास्त असणार फिमेल्सपेक्षा. बिल्ट, बिल्ट म्हणजे काय? बॉडीचं स्ट्रक्चर, बॉडी कशी आहे, जाड आहे, बारीक आहे, अशानुसार. जे व्यक्ती जास्त जास्त जाड असतात, ज्यांच्यामध्ये ओबेसिटी असते, त्यांचं ब्लड प्रेशर हाय असतं नॉर्मल पर्सन्सपेक्षा. देन एक्सरसाइज. एक्सरसाइज जर आपण वाढवली तर ब्लड प्रेशर पण वाढणार की कमी होणार? वाढणार. ठीक आहे. नंतर स्लीप. जेव्हा व्यक्ती झोपेच्या अवस्थेमध्ये असतो, एकदम शांत असतो, तेव्हा ब्लड प्रेशर जास्त असेल की कमी असेल नॉर्मलपेक्षा? विचार करा. बरोबर, झोपेत आहे, शांत आहे, म्हणजे ब्लड प्रेशर थोडंसं कमी असेल. इमोशनल एक्साइटमेंट. व्यक्तीचे जे इमोशन्स आहेत खूप जास्त, अति रागात आले किंवा मग खूप जास्त इमोशनल एक्साइट झाला, तर त्या टाईमला ब्लड प्रेशर हाय असेल की लो? एकदम बरोबर. इमोशनल एक्साइटमेंट वाढलेली तर ब्लड प्रेशरसुद्धा वाढलेलं असणार. इथे पहा, एज वाढलेली जर असेल तर ब्लड प्रेशर पण वाढलेलं असेल. समजले का हे 6 पॉईंट? ठीक आहे. नेक्स्ट हे पहा, हे तर होते नॉर्मल कंडिशनमध्ये ब्लड प्रेशर वाढतं कमी होतं. परंतु एखादी डिसीज कंडिशन आहे, डिसीज कंडिशनमध्ये जेव्हा ब्लड प्रेशर वाढतं तेव्हा त्याला काय म्हणतात, किंवा मग डिसीज कंडिशनमध्ये ब्लड प्रेशर कमी होतं त्याला काय म्हणतात ते पाहूया. जर डिसीज आहे, त्या डिसीजची लक्षणं पण आपल्याला दिसायला लागतात. तर हायपर टेन्शन. विचारतात ना, बीपी आहे का तुम्हाला, बीपी आहे का? असं एखाद्याचा बीपी खूप जास्त वाढतो, तर मग असा जो बीपी वाढलेला असतो, पण हे बीपी वाढण्याची रेंज पण किती? नॉर्मल आपण किती सांगितला होता बीपी? 120/80. पण हा एक्झॅक्ट असं असतो का? नाही, याची पण रेंज आहे. तर किती रेंजच्या नंतर हे वाढलेलं म्हणून सांगायचं? तर बीपी जे आहे, जर सिस्टोलिक ब्लड प्रेशर 140 mmHg पेक्षा पण जास्त गेलं, कसं जास्त गेलं? 140 mmHg एवढं किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त गेलं सिस्टोलिक. तर आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर 90 mmHg पेक्षा जास्त गेलं किंवा एवढं असेल तर त्याला म्हणू आपण हायपरटेन्शन. सिस्टोलिक हायपरटेन्शनमध्ये किती? 140 mmHg पेक्षा जास्त, आणि डायस्टोलिक 90 mmHg पेक्षा जास्त, तर ते असणार हायपरटेन्शनची कंडिशन. पण ही हायपरटेन्शनची कंडिशन काय येते? तुम्हाला माहिती आहे, आजूबाजूला पाहिले असतील, पहा खूप जण ॲडिक्शन, स्मोकिंग करणारे, अशा सर्व गोष्टी असतात. पहा, सर्वात पहिली गोष्ट आहे स्मोकिंग. स्मोकिंगमुळं ब्लड प्रेशर वाढतं, हे मेन रिझन आहे आजकाल. नंतर आहे ॲडिक्शन. ॲडिक्शन कशाचं पण असो, तंबाखू, हे अशा सगळ्या गोष्टींच्या ॲडिक्शनमुळं हायपरटेन्शन, बीपी वाढण्याची लक्षणं दिसतात.
आयोनिक बॅलन्स, बॉडीमधला जो आयोनिक बॅलन्स आहे तो डिस्टर्ब झाला, बी पी वाढला. देन इमोशनल स्ट्रेस, इमोशनल एक्साइटमेंट, राग वगैरे अशा सर्व गोष्टीमुळे पण बी पीचे आजार होतात. नंतर आहे ओव्हरवेट, बिल्ट म्हणजेच बॉडी खूपच जास्त वजन वाढते, जाड होत आहे, तर हायपर टेन्शनच्या केसेस दिसणार. आणि ह्यामध्ये ही जी रेंज आहे हाय बी पीवाली ती लक्षात ठेवाल. ओल्ड पीपल जर खूप म्हातारे असतील तर त्यामध्ये अशा व्हॅल्यू नॉर्मल दिसू शकतात, पण ह्याच्यापेक्षा पण जास्त जर खूपच जास्त असतील तर त्या आपण हायमध्ये कन्सिडर करू. ठीक आहे. ह्यानंतर आता लो बी पीचं पाहू. लो बी पीला सायंटिफिक याच्यामध्ये काय म्हणतात, हायपोटेन्शन. हायपोटेन्शन म्हणजे बी पीची जी व्हॅल्यू आहे त्या नॉर्मल रेंजपेक्षा सुद्धा कमी झाल्यात. जे सिस्टोलिक ब्लड प्रेशर आहे ते 90 mmHg पेक्षा पण कमी झालेलं आहे. सिस्टोलिक ब्लड प्रेशर 90 mmHg पेक्षा सुद्धा कमी झालेलं आहे, म्हणजे 80, 60 अशा टाईपचं. ठीक आहे. आणि डायस्टोलिक जे आहे ते 60 mmHg पेक्षा सुद्धा कमी झालेलं आहे, 50, 40 असं. सिस्टोलिक किती कमी व्हायला पाहिजे, 90 mmHg पेक्षा पण कमी. डायस्टोलिक 60 पेक्षा पण कमी. ह्या रेंजेस आहेत, परत सांगते, रेंजेस. एक्झॅक्ट व्हॅल्यू एक्झॅक्ट असं काहीही नाही आहे इथे. ठीक आहे. 90 पेक्षा पण कमी असलेल्या ज्या पण व्हॅल्यूज असणार आहेत, जे पण प्रेशर असेल. ठीक आहे. सिस्टोलिक ब्लड प्रेशर 90 mmHg पेक्षा कमी असेल आणि डायस्टोलिक 60 mmHg पेक्षा कमी असेल तर त्याला म्हणू आपण हायपोटेन्शन. आणि हायपोटेन्शनचे कॉजेस काय काय आहेत, ब्लड लॉस. बॉडीमधून ब्लडचा लॉस झाला आहे, ॲक्सिडेंट झाला आहे किंवा मग ब्लड खूप बाहेर निघालं आहे शरीरातून तेव्हा. सिव्हिअर डिहायड्रेशन, शरीरामध्ये पाण्याची कमतरता आहे, हायपोव्हॉलेमिया आणि स्लीप, ह्या गोष्टींमुळं हायपोटेन्शन होतं. देन ह्या हायपोटेन्शन आणि हायपरटेन्शनला आपण एकत्र रिवाइज करू. बी पी, ब्लड प्रेशर, ह्याची नॉर्मल रेंज असते 120/90 mmHg. ह्यापेक्षा जर ब्लड प्रेशर वाढलेलं असेल तर त्याला म्हणू आपण हायपरटेन्शन. आणि जर ह्या रेंजपेक्षा पण ब्लड प्रेशर कमी झालेलं असेल त्याला म्हणू आपण हायपोटेन्शन. आता व्हॅल्यूजवर पहिले लक्ष देऊ. 120/90 ही आहे नॉर्मल. जर सिस्टोलिक 140 पेक्षा पण जास्त आणि डायस्टोलिक 90 पेक्षा जास्त गेली असेल तर त्याला काय म्हणलंय आपण, हायपरटेन्शन. आणि त्याचे रिझन्स काय काय सांगितले, स्मोकिंग, ॲडिक्शन, आयोनिक बॅलन्स डिस्टर्ब, इमोशनल स्ट्रेस आणि ओव्हरवेट. हे झालं हायपरटेन्शनबद्दल. देन ब्लड प्रेशर ह्या रेंजपेक्षा कमी, म्हणजे सिस्टोलिक जे आहे ते 90 mmHg पेक्षा सुद्धा कमी, डायस्टोलिक 60 mmHg पेक्षा सुद्धा कमी झालेलं आहे, त्याला म्हणू आपण हायपोटेन्शन. आणि याचे रिझन्स असतील ब्लड लॉस, सिव्हिअर डिहायड्रेशन, हायपोव्हॉलेमिया आणि स्लीप. ह्या रिझन्समुळे तुम्हाला ब्लड प्रेशर जे आहे ते कमी येईल रीडिंग आणि त्याला म्हणतात हायपोटेन्शन. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ब्लड प्रेशरचा जो इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ते तर पाहिला. तर यानंतर हे जे ब्लड प्रेशर आहे हे मेजर कसं करायचं ह्यासाठी 3 मेथड सांगितलेले आहेत. तर सर्वात पहिली आहे पाल्पेटरी मेथड, त्यामध्ये फक्त सिस्टोलिक ब्लड प्रेशर मेजर करता येतं. देन ऑसिलेटरी आणि लास्ट आहे ऑसल्टेटरी, त्यामध्ये ही सगळ्यात ॲक्युरेट जी मेथड असणार आहे ती असणार आहे ऑसल्टेटरी मेथड. आणि ह्या मेथड तुम्हाला मेडिकल कॉलेजमध्ये शिकायला भेटतील. आणि आपण आपल्या चॅनलवर ह्या सगळ्या मेथडबद्दल आपण पाहणार आहोत आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. आणि अशाच तुमच्या कन्सेप्टमध्ये अजून भर घालण्यासाठी व्हिडिओला आवडला असेल तर अवश्य लाईक करा. आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या कन्सेप्टवर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये अवश्य लिहाल. आणि आपल्या कल्पतरू पॅटर्नचं एक ॲपसुद्धा आहे पहा, कल्पतरू पॅटर्न नावाचं, अशा लोगोचं.
तर हे ॲप तुम्ही मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकता. त्यावर तुम्हाला फ्री कोर्सेससुद्धा भेटतील आणि टेस्ट सिरीजसुद्धा आहेत. तर सर्वांनी कल्पतरू चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.